सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर राजकारणातले कटू प्रसंग टाळता आले असते। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती। नरकातला स्वर्ग पुस्तकात खासदार संजय राऊत यांचा दावा। मला नरकाचं माहित नाही, स्वर्गाचं असेल तर सांगेन। राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा नाही। काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताची नक्कल। पाक आपली बाजू मांडण्यासाठी जागतिक मंचावर शिष्टमंडळ पाठवणार। बिलावल भुट्टोच्या नेतृत्वात पाकिस्तान परदेशात शिष्टमंडळ पाठवणार। काही लोक मला म्हणतात पाकिस्तानात जा, जर पाकिस्तान आणि नरक यापैकी एक निवडायचं असेल तर मी नरकात जाईल। जावेद अख्तर यांचं विधान। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त ज्योती मल्होत्राला निमंत्रण दिल्याचं समोर। भारतीय गुप्तचर माहिती पाकच्या एजंट्सना पाठवल्याचं संशय। बलूच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानी लष्करावरील हल्ले वाढवले। पंजोर भागात केलेल्या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक मारल्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली। आतापर्यंत 400 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा। भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसच्या दुरुस्तीचे पाकिस्तानकडून टेंडर। पंतप्रधान शहबाज शरीफच्या कबुलीनंतर काढलं टेंडर। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 9 एअरबेस नेस्तनाबूत। भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते, मात्र युद्धविराम हे माझं खूप मोठं यश। दोन्ही देशांचे आभार मानतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा घेतलं क्रेडिट। तुर्कीच्या सेलेबी कंपनीला भारतीय विमानतळांचं संवेदनशील काम देऊ नका। इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्र सरकारला 2016 पासूनच वारंवार इशारा। सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याची भीती। दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का। बंडखोरी करत आपच्या 15 नगरसेवकांकडून इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना। मुकेश गोयल तिसऱ्या आघाडीचे नेते बनले। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची 101वी मोहीम अयशस्वी। तिसऱ्या टप्प्याच्या वेळी PSLV C61 रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड। इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान सुरू। अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। परळीतील अमानुष मारहाण झालेल्या तरुणाची मनोज जरांगे भेट घेणार। सकाळी 11 वाजता अंबाजोगाईतील रुग्णालयात भेट घेणार। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल यांनी घेतली अजित पवारांची भेट। संदीप सिंग गिल यांनी काटेवाडीत अजित पवारांची भेट घेतली। कोल्हापुरात मद्यधुंद तरुणाकडून 4 चाकी वाहनांची तोडफोड। 2 ते 3 4 चाकी वाहनांवर दगडफेक करत तोडफोड। वाहनांची तोडफोड करून संबंधित तरुण फरार। नालासोपाऱ्यात 5,60,42,00,000 ड्रग्ज जप्त। बेकायदेशीर राहणाऱ्या नायजेरियन महिलेच्या घरावर तुळींज पोलिसांचा छापा। सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC परिसरातील कारखान्याला आग। सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला लागलेल्या आगीत 3घांचा मृत्यू। मुंबईतील रेल्वेच्या 3 मार्गांवर आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 18% पाणीसाठा शिल्लक। मुंबईला दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा। पुढील 60 दिवस पाणीपुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका। 16 दिवसात 3,000 हेक्टरचं नुकसान। नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे